ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आमचा पक्ष फक्त प्राजक्तदादा तनपुरेच आहेत। ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून तनपुरे यांच्या नावाची जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। या दृष्टीनं तनपुरे यांनी 30 मे रोजी मुंबई येथील भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटाला अखेरचा रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्याबरोबर मतदारसंघामधील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। प्रवेश सोहळ्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयाच्या समोर तनपुरे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला। तसेच कमळ चिन्हाचे झेंडे हातामध्ये घेऊन जबरदस्त अशी घोषणाबाजी केली आहे। यावेळी विलास गागरे तसेच दशरथ पोपळगट, वायस तनपुरे, संदीप सोनवणे, सचिन भिंगारदे, सचिन बोरुडे, नारायण जाधव तसेच ज्ञानदेव नालकर, गोरक्षनाथ दुशिंग, मनोज रासने, प्रशांत कोळपकर, राम तोडमल, गणेश म्हसे, नितीन तनपुरे, सुनील कटारे, गौरव तनपुरे, संजय अडागळे, रघुनाथ मुसमाडे, नितीन तनपुरे, अभिजित लोंढे, विठ्ठल विरकर, संजय अडागळे आदी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 100% विकास होईल। आता सगळं भाजपमय झालेल्यामुळे त्याच्यामुळे विरोध राहणारच नाही ना। आणि जे दादांनी जो निर्णय घेतला तो त्याच्यासाठीच घेतलेला आहे, जो तालुक्याचा खुंटलेला विकास, त्याच्यामुळे 100% तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। स्थानिक राजकारणामध्ये काही बदल होईल का? पूर्वीचा एक कर्डिले गट होता, तनपुरे गट होतात, याच्यात समजूत राहील का त्यांचा? हो, 100% राहील। आता सगळ्यांना जुळूनच घ्यावं लागेल ना, समायोजन करावंच लागणार आहे। आता काही झालं तरी या माध्यमातून दादाचं स्वप्न आहे स्मार्ट सिटी बनवण्याचं, राहुरीचं, हे सगळे विकास कामाला लक्षात घेऊनच दादाने हा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेताना जनतेला विचारून घेतला आहे दादाने, सर्वांना समावेशक। त्याच्यामुळे सर्व जनता राहुरीची दादांच्या पाठीशी। आमचा पक्ष आहे की ज्या पक्षात जातील आम्ही त्यांची जी एकनिष्ठ आहोत। त्यांनी जो हा विकासाच्या धोरणानुसार जो निर्णय घेतलेला आहे, राहुरी तालुक्यातील गोरगरीब जनता असो किंवा येथील नवीन युवक तरुण असो, त्यांच्या कामाचे त्यांना हाताला काम नाही, या सगळ्या गोष्टीचा, आणि राहुरी तालुक्यातला दुर्गम भाग असो किंवा बागायती भाग असो, सगळ्यांना पाणी पुरवठा ह्यासाठी काय त्यांना प्रत्येकाच्या समस्या असो, या सर्वांचा विकास साधण्यासाठी त्यांनी हा सर्व कार्यकर्त्यांना चर्चा करून निर्णय घेतलेला आहे। आणि त्यासाठी आमच्या इथला प्रत्येक राहुरी तालुक्यातला नागरिक हा त्यांच्या पाठीमागं सक्षमपणे उभा आहे। आणि याच्या मागे जसे एकनिष्ठ होते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मागे एकनिष्ठ राहू आणि सर्वांबरोबर जुळून घेऊन म्हणजे राहुरी तालुक्याचा विकास करू, एवढंच आमचं धोरण आहे। जबरदस्त होता की भाजपमध्ये जा, मग दादाने तो निर्णय घेतला आणि तत्पूर्वी पक्ष म्हणजे आमचा पक्ष असता, मग ते भाजप असो, शिवसेना असो,
तत्पर तिथं राहिला विकास कामाचा विषय तर रस्त्याचा विषय असेल, डॅमचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, विद्यापीठचा विषय असेल आणि केकेऱ्यांचा विषय असेल, असे अनेक विषय म्हणजे हे सत्ता असेल तर सुटू शकतात, तसे सुटू शकत नाही. तो जो निर्णय दादाने घेतला तो आम्हाला सहमत आहे आणि आम्ही दादामागं 100% राहणार. या ठिकाणी आपण प्रश्न विचारला की 2 गट असल्यामुळे मनोमिलन होईल का, तर आपले जे पालकमंत्री आहेत राधाकृष्णजी विखे साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे प्राजक्त दादा हे इतके संवेदनशील नेतृत्व आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या फोनवरून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपली उमेदवारी थांबवली आणि अक्षयदादा कर्डिलेंच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निवडून येण्यामध्ये प्राजक्तदादांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना दोन्हीही पक्ष आणि पालकमंत्र्यांच्या सांगितल्यावरून सर्व गटतट सर्व विसरून फक्त राहुरी तालुक्याच्या विकासासाठी दादांनी पक्षप्रवेश केलेला आहे. आणि आमच्याकडे दादांकडे सत्ता असो किंवा नसो, दादा हाच आमचा पक्ष आहे. आम्ही सदैव सत्ता असो किंवा नसो दादांच्या बरोबर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.